एव्हरेस्ट बेस कॅम्पला तू पोचलीस तेव्हा काय वाटलं सांग. तेव्हा असं वाटत होतं की मी हे केलं. मला आधी वाटत होतं जेव्हा मी घरून निघत होती असं होत होतं की करेन का मी, बाबा करेन का, होईल का माझ्याकडनं, इतकं अल्टिट्यूड कधी केलं नाही आहे, होईल का, मला काही होणार का. बट नाही, मी ते केलं. तर असं होत होतं की वाव मी केलं, आनंद वाटत होता, एक वेगळाच आनंद. आणि तिथे वरती असे म्हणजे ग्लेशियर्स, स्नो, ते सगळं मी म्हणजे पहिल्यांदाच बघत होती रिअल लाईफ असं डोळ्यांनी. कारण की ग्लेशियर मी अजून आधी कधी बघितलेला नव्हता, ग्लेशियर्स लाईव्ह डोळ्यांनी. तर ते खूप मजा वाटत होती वरती गेल्यावर. तू जगातलं जे सगळ्यात टॉलेस्ट जे स्टँड अलोन आहे किलिमंजारो आहे ना, तर तिथे जाऊन भारताचा तिरंगा फडकवणारी सगळ्यात लहान ना. येस. भीती नाही वाटली का गं? नाही, तसं तर तो किलिमंजारो तो आता स्टँड अलोन आहे, तर त्याच्या आजूबाजूला असे माउंटेन्सच नाही आहे, तो एकटा आहे. तर त्याचा प्रवासच असा आहे ना, 4 वेगवेगळे क्लायमेट्स आहेत, एकदम वेगळे क्लायमेट्स. फर्स्ट रेन फॉरेस्ट, पाऊस, मोठी झाडं. ते चालू होतं एका नॅशनल पार्क म्हणून तिथे रेन फॉरेस्ट आणि ते. तर तिथून आम्हाला होतं छोटे ग्रासलँडसारखं, मोठे असे ग्रास, छोटे पण चढतानाच आहे म्हणजे. हो, चढताना आधी रेन फॉरेस्ट, मग तिथून वरती जाता ग्रासलँड. तर ते ग्रास पण छोटेवाले नाही, मोठे ग्रास. मग तिथून पुढे श्रब्स. तुझ्या उंचीपेक्षा जास्त. माझ्या उंची एवढे, काही मोठे असं. तर त्याचं त्यानंतर श्रब्स, ग्रास झालं, अजून वरती गेलं की श्रब्स येतात. श्रब्स पण इतकुशे. त्यानंतर सगळं गायब, फक्त डेझर्ट. तर डेझर्टमध्ये झालेलं असं आहे की फक्त माती पण ती वाळूसारखी. तर ते आहे. आणि त्याच्यावरती तर ते पण नाही, फक्त व्हॉल्कॅनिक ॲश, ते व्हॉल्कॅनोच आहे ना, तर ते फक्त तिथं व्हॉल्कॅनिक ॲश आहे टॉपला. ते टॉप जे आहे तिथे फक्त व्हॉल्कॅनिक ॲश आहे, ते असं आहे. 4 बेसेस. मग तू तिथे जाऊन भारताचा झेंडा फडकवलास. ही आयडिया कशी सुचली, कोणी सांगितली कल्पना तुला? ते असं आता सर्च, तसं तर पप्पा सर्च करत राहतात की अजून असे कोणते माउंटन्स आहे जे मी करू शकते. तसं तर मला 7 कॉन्टिनेंट जी आहेत त्यांचे हायेस्ट करायचे आहेत. तर तसं हे किलिमंजारो वगैरे हे जे फेमस माउंटन्स आहेत, एव्हरेस्ट बेस कॅम्प EBC, ते फेमस आहे, ते मी केलं. तर ते असं वेगळंच आहे म्हणून. आणि किलिमंजारो ते असे आहेत ज्यांचे कोणी छोट्या मुलांनी असं केलं नाही आहे. जसं मी आता छोटी आहे म्हणून हे मी करते आहे, रेकॉर्ड पण बनत आहेत. तर आता तुम्ही विचारलेत की कसं आयडिया मिळते, तर मी असे माउंटन्स बघतो आहेत की जे जास्त छोट्या मुलांनी नाही केलेत, माझ्या एजच्या मुलांनी. कारण की माउंटेनरिंग जास्तीत जास्त मोठी लोकं करतात. तर जे माउंटन्स माझ्या एजच्या मुलांनी नाही केलेत ते जास्तीत जास्त मी करायचं ट्राय करते. तू इंटरनॅशनल EBC केलंयस, किलिमंजारो, आणि दुसरे 2 कुठले केले? किनाबालू एक आहे, किनाबालू मलेशियामध्ये आहे. आणि तो ट्रेक असा आहे की त्याचं टॉपला इतका सुंदर व्ह्यू आहे ना, आणि त्याला जायला तर असे अतरंगी रस्ते आहेत. म्हणजे आम्ही जिथे आता बेसला पण नाही, आम्ही मलेशियामधून ते तर आम्ही तिथून निघालो होतो. तर त्याचे रस्ते असे आहेत ना, मोठी दगड आहेत, माझ्याहून मोठी. तुझ्यापेक्षा मोठी दगड? हां. तू गेली कशी त्याच्यातनं पार करून? तेच म्हणजे माझ्याहून मोठी दगड आहेत, ती त्या दगडावरती आहेत. किनाबालूचं जे माउंटन आहे ते स्वतःच एक खूप मोठं दगड आहे, त्याच्यावरती माझ्याहून मोठी छोटी अशी खूप सारी दगड आहेत. तर त्याच्यामधून तो रस्ता आहे. तर ते किनाबालू खूप स्टीप आहे त्यामुळे, कारण की ते माउंटनवरून खाली आलेली दगडं ती मोठी पीसेस आहेत. तर त्यामधून जायचं असतं, म्हणून ते हार्ड आहे आणि स्टीप आहे आणि रिस्की पण आहे, कारण की ते दगडं खाली पण येऊ शकतात. तर ते रिस्की आहे थोडं. आणि दुसरं मी बोलली बजारडोजो. तर तो जो ट्रेक आहे त्याला जायला त्याच्याहून अतरंगी रस्ते आहेत. तिथे त्या बेस खालपर्यंत पोचायला अतरंगी रस्ते आहेत. म्हणजे काय?
म्हणजे आता आम्ही गाडीचा प्रवासाच्या आधीचं सांगते. तिथून आम्ही निघालो, नॉर्मल एका गाडीतून निघालेलो. चांगली मोठी पॉश गाडी होती, मर्सिडीज का काहीतरी होती. हां, आवडते तुला मर्सिडीज? अरे वा. तर त्याच्यातनं आम्ही जात होतो. तर ते जे आहे ना बजाडू, ते 2 कंट्रीजच्या मध्ये आहे, रशिया आणि अझरबैजान. तर त्या 2 कंट्रीजच्या ते मध्ये आहे. तर आम्ही जेव्हा त्या बॉर्डरला येत होतो ना, ते बॉर्डरला आहे ना, तर बॉर्डरला जाता जाता त्यांनी मध्येच गाडी थांबवली. म्हटलं आता काय झालं? तर ते म्हणतात की तुम्ही ह्या गाडीतनं पुढे नाही जायचं, दुसरी गाडी आहे त्याच्यातनं तुम्ही पुढे जाल. तर म्हटलं ठीक आहे, असेल एखादी गाडी दुसरी त्या रिजनसाठी वेगळं. तर आम्ही ती गाडी, ती जीप होती एक, ती म्हणजे खडबड्या रस्त्यासाठी ती एक दुसरी जीप होती. त्या जीपमध्ये आम्ही बसलो आणि निघालो पुढे. त्यानंतर थोड्या वेळाने मतलब 4-5 तासांनी, 4-5 पण नाही, 2-3 तासांनी त्यांनी परत गाडी थांबवली. म्हटलं आता काय झालं? ते बोलले ही गाडी आता पुढे नाही जाणार, आता दुसरी परत गाडी करणार, त्या गाडीने तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे, दुसऱ्या गाडीने जाऊ. त्यानंतर त्या गाडीत बसलो. ती गाडी, त्याची चढायला तितकं ते जाड होतं, इतकी ती जीप पण नाही, वेगळीच जंगलातली काही जीप टाईप होती. तर त्याच्यात बसलो. ते गाडी अशी चालवत होती. म्हटलं ही अशी का असेल गाडी, टायर्स इतके मोठे मोठे वगैरे. तर म्हटलं अशी का असेल ही. त्यानंतर आम्ही जात होतो. म्हटलं इथे तर नदी आहे, ह्याच्यातनं कसं जाणार, ते नदीत पण मोठे मोठे दगडं. हां, तर त्यांनी म्हटलं नाही ह्याच्यामधनं जाणार. नदीत न ती गाडी गेली म्हणून ती गाडी मोठी असणार. ते बोलले हां या दगडांवरनं आपण नदीतनं जायचं. म्हटलं ह्याच्यातनं कुठून जाणार. मग ते बोलले नाही ह्याच्यातनं आपण चढवू, मग माउंटनवरती पण चढवू गाडी. मग आम्ही त्या नदीतनं गेलो, त्या दगडातनं गेलो, व्हिडिओ पण काढले मस्त थांबून मस्त आरामात गेलो. त्यानंतर त्यांनी चढवली माउंटनच्या स्लोपवरती गाडी. म्हणजे ते माउंटन जे आहे ते थोडं पुढे आहे ना, तर तिथून जायला डायरेक्ट गाडी तशीच आहे. तर त्यांनी माउंटनवरती पण चढवली गाडी, स्टीप माउंटनवरती गाडी चढवली सरळ. म्हणजे वेगळंच होतं ना तो अनुभव, खूप वेगळं होतं. तर तिथे पोचलो. ते बोलले आता ही गाडी पुढे नाही जाणार, परत 5वी गाडी. मग तिथे ते बोलले आता नॉर्मल गाडी आहे, कारण की तिथून पुढे रस्ता थोडासा होता, बट ते पण दगडवाला होता आणि तिथं अजून कोणत्या गाड्या नाही, काही नाही. तो आता तिथून पुढे आम्हाला एका ठिकाणी थांबवलं होतं, कारण की तिथे गाडी लेट झाली होती, तर आम्हाला तिथे थांबवलेलं. तिथून पुढे तो तसा रस्ता होता की छोटी छोटी दगडं असतात ना, ज्याच्यामुळे गाडी हलतं सारखी, तसा रस्ता होता. आणि फुल ग्रास रूट, परत ग्रासलँडसारखं, कारण की तिथे आजूबाजूला फक्त अशीच खुली जमीन, अजून काही नाही, तसं ते होतं. म्हणून ते इतकं त्याला जायलाच वेळ लागला, करण्यापेक्षा जायलाच वेळ लागला असं वाटतं मला. म्हणून ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.